श्रीराम समर्थ. गरम गरम खिचडीची लुटा मजा, गोड गोड खोबरे चवीला घ्या. तिळाच्या भाकरीवर लोण्याचा गोळ, लेकुरवाळी भाजी संगतीला घ्या. वांग्याचे भरीत, गाजराचा हलवा, तिळाच्या चटणीवर तेलाची धार. तिळाच्या चटणीवर तेलाची धार. मंडळी, सगळे पदार्थ ऐकून तोंडाला पाणी सुटलं ना. आज आहे भोगी हा सण, आणि या भोगीच्या दिवशी हे सगळे पदार्थ केले जातात आणि ते करावेत आणि ते खावेत सुद्धा. त्याच्या मागे एक विशिष्ट असं शास्त्र सांगितलं जातं की आजच्या दिवशी हे सगळं केलं की आपल्याला वर्षभर रोगराई होत नाही. पौष महिन्यातील संक्रांत या सणाच्या आदल्या दिवशी येणारा हा भोगी हा सण. भोगी म्हणजे काय तर संक्रमण आणि परिवर्तनाचा दिवस, नवीन उत्साह, नवीन ऊर्जा, नवीन सुरुवात. भोगी या शब्दाचा शब्दशः अर्थ बघितला तर भोगणारा, उपभोगणारा असं त्याचा अर्थ होतो, आनंद घेणारा. आणि दुसरा अर्थसुद्धा त्याचा असा होऊ शकतो की ज्या वेळेला आपण भगवंताला नैवेद्य समर्पण करतो त्यावेळी भोग चढवला असं आपण म्हणतो. या दिवशी काय करावं तर आपलं घर, आपलं अंगण, परिसर स्वच्छ करावा, सडा घालावा, त्यावर सुरेखशी अशी रांगोळी काढावी आणि तीळ मिश्रित पाण्याने स्नान करावं. आज बऱ्याच ठिकाणी भोगीच्या दिवशी नाहतात सुद्धा. नवीन कपडे परिधान करावे, दागदागिने घालावेत, भोगीला माहेरवाशिणींना जेवाव्यास बोलवावे. या दिवशी भोजनात मगाशी पद्यात म्हटल्याप्रमाणे सगळे पदार्थ करावेत. या दिवशी दानधर्म करून एखादी सवाष्ण सुद्धा आपण आपल्या घरी जेवायला बोलवावी. या दिवशी इंद्रदेवाचं स्मरण केलं जातं. कशासाठी तर नवीन सगळी पिकं आली ती अशीच पिकू देत, दरवर्षी आमच्या पुढच्या पिढ्यासुद्धा ह्या पिकांवर आमच्या वाढू देत, अशी त्याची प्रार्थना करायची आहे. म्हणूनच म्हटलं जातं, जो खाईल भोगी तो कधी न होईल रोगी, तो कधी न होईल रोगी. श्रीराम समर्थ.